आता दुपारचे 1:45 वाजलात आणि आता 2 वाजता सरांनी बोलवलंय बघा शाळेमध्ये मुलांना. तर इकडं ओमचं आवरलंय. मी मेकअप करत होते ओमचा, तर राधू म्हणली नको करू मेकअप, म्हणजे काय थोडे पावडर तेल डोक्याला भांग पाडायचा आणि थोडी लिपस्टिक मी लावली होती पण पुसली. तिलाच फोटो एडं वाकडं करायला लागला. मग परत नीट लावली. राधू म्हणली टिश्यू पेपर दे मम्मी, मी लावते नीट त्याला. हां, चप्पल आणली, सॉक्स हे घातल्यात, ड्रेस घातलाय आणि राधू त्याला लावते लिपस्टिक. आवडते. इकडं बघ राधा, इकडं बघ. हां बस. तर आवरलंय. ह्यांना फोन केला, फोन काय उचलणार नाहीत. मला तर म्हणलं होतं येतो 2 वाजेपर्यंत. कधी येतात काय माहित, थोडा वेळ बाकी आहे. हां, त्रिशा पण अजून नाही गेली. नाही ती गाडीवर जाते ना, आपण पप्पा संग जाऊ. दुर्गा बघू तुझं. अगं माझा डग्या माव काय भांग यूज करतोय. जिवालटाचा लय नाद लागलाय ह्यांना. होय चला. तर बघा आता ओमची गॅदरिंग आहे 2 वाजता. तर मी चालले आहे ओमच्या गॅदरिंगला. आणि पप्पा म्हणलं वरच्या घरी जावा, मी लगेच येतो. आता आम्ही चालले वरच्या घरी. बघा बघा किती ओम छान छान नटलाय. बघा त्याचा स्पेशल लुक. त्याला घरात नाही काढला व्हिडिओ, काय करतोय काय माहिती तिथं. आणि मी पण मेकअप केलाय. दुर्गाचा पण मीच केलाय, ओमचा पण मीच केलाय. मम्मीने पण केलाय ओमचा, पण ओमने सगळं पुसलं त्याच्यामुळे मीच केलं, म्हणजे मीच केलं सगळं मेकअप. तर चला आता आम्ही जातो वरच्या घरी. गेल्यावर व्हिडिओ काढते. तोपर्यंत बाय बाय. बघू दीदीला काय केलं पार होटाचं. तर बघा आता आम्ही पोचलेलो आहोत. शाळेमध्ये आले 2 वाजून गेला, पण अजून कार्यक्रमाची तयारी चालू आहे. बघा इकडं कृष्णा ओम सगळे आहेत आणि लाल ड्रेसवरचे जेवढे मुलं आहेत तेवढे सगळे ओमच्या आणि कृष्णाच्या शाळेतले आहेत, म्हणजे वर्गातले. बघा सगळेजण उभा आहेत. तिथं फुलं म्हणून भिंगरी पण दिली का, फुलंच आहे. हां फुलंच आहेत. आपापल्या मॅडम सर आहेत त्यांच्यावर उभा राहिल्यात बघा सगळे. आणि इकडं मोराचं गाणं आहे बघा, आणि कोळी असते त्याचं पण गाणं आहे. ते सगळं लुक केलं होतं सगळं मुला मुलींनी मस्त असं. कुठे गेला कृष्णा? पहिल्या नंबरला ओम, दुसऱ्या नंबरला ओम सापडा नाही मला. कृष्णा आपला इथं आहे आणि ओमच काय माहिती कुठे आहे. ओमला झूम करून बघायला लागलं ना. ओम दुसऱ्या मला ओम दिसला. मम्मी ओम सापडला. टक 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 सापडला का? मला सापडला बाबा. आपला ओम बघितोय. ओम आता तुम्हाला दिसणार नाही, पण आहे तिथं. दिसला का? बघ
1-2 तास झाला बघा. आणि पूजेपाशी पण थोड्या वेळ थांबले, तिथनं आले लगेच. मग आल्या आल्या सगळं थोडंसं आवरलं घर. कपडे बाहेर होते वाळायला टाकलेले आणि घरही झाडून घेतली आणि मुलांना जेवायला पण घातलं लगेच. आणि होम पण झोपला आणि दुर्गा पण झोपली. दुर्गा तर नुसती रडत होती, वरच्या घरी थांबले होते त्या टायमाला. झोपीला झाली होती दुर्गा, इथं आल्या आल्या झोपली रडून रडून. ओम पण झोपलाय, कंटाळाय बघा, झोपलाय वामा पण इथं. भारी करत होता डान्स पण. पण असे लय मोठा ग्रुप होता त्याच्यामुळे लवकर मुलंच ओळखा येत नव्हते. 2 नंबरला होता, 2 का 3 नंबरला बघा. तर असू द्या, आता स्वयंपाकी करते आणि आतून राधू तर बाहेरच खेळते, चिपलटे खेळते. काल मुलांचा डान्स झाला आणि आज शनिवार. आज ओमला कृष्णाला सुट्टी होती. कृष्णा पण लय भारी करत होता, तो 1 नंबरलाच होता. उंचीनुसार होती ना मुलं, त्याच्यामुळं हा जरा पाठीमागं होता. असं वळीत 2 नंबरला होता. ओम तो नेमका 3 नंबरला होता का 2 असं लांब तर 2 नंबरला दिसत होता. ही उठली झोपेत ना, लय महागा होता का. असली कसली उंची आहे तुझी. एका वेळेत मोठी मुलं, एका वेळेत छोटी मुलं आणि सगळ्यांची कपडे एकसारखीच होती, लवकर वळखायचे आहे ना. सगळा ग्रुप लय मोठा होता, असं सुटसुटीत नव्हतं त्याच्यामुळं. आणि हे खेळणं रात्री कोमलताई आलत्या, त्यांनी आणलं होतं. रात्री आम्ही अंड्याची भाजी बाजरीच्या भाकरी केलत्या जेवण करायला. उठली झोपेत ना. ओ मला लय वाईट आहे, कशी तरी खेळत होती तर लगेच म्हणला दीदीला, उठ दीदी तुझं खेळणं घेतलंय. आणि त्याचं पण नाही दिलं तिला खेळाय. ही खेळतंय लेकरून नादी लागतंय घरात, त्या कळकुट्याने उठवली. जणू काय बाहेर नेते, दार लावलंय की कसं बाहेर घेऊन जाईन ते हरवाय. निम्म द्यावा की खेळतंय तर. राधू जेवण कर, शाळेतनं आल्या आल्या झोपली. 11 वाजता आली कधी शाळेतनं. तर माझं सगळं आवरून झालंय बघा. आणि वायफायची रेंज गेलती 1-2-3 तास, त्याच्यामुळं व्हिडिओ काय अपलोड करताच आलं नाही. भांडे हे घासल्यात मस्त असं किचन वाटाई. अर्धा 1 तास झालं, वाळलं काय नाही. पाणी माझ्याकडून जास्त राहिलं होतं. तर नेहमी भांडी लावली, प्लेटी ताटल्या ही सगळी रॅकला बाकीचे बघा. आणि बाकीचे त्यातच ठेवल्यात पाणी नितळायला. किती वाजलं शपथ, 2:30 वाजले. काय झालं? आज मी केली डाळीची आमटी, मटकीच्या डाळीची आमटी केली. सकाळी ह्यांना वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर दिली. चार्जिंग संपली मोबाईलची. आणि इथं तुकडं करायच्यात भाकरीचं. राधू मला आठवडं झालं म्हणते मम्मी कर, पण पोट दुखतं म्हणून मी करत नाही. ते काय ऐका नाही. ह्याने नाही दुखत पोट, गरम गरम खाल्लं करावं म्हणलं. आता तुला खेळायला दे ना, ती खेळायला दोघं पण देत नाहीत ना. आपण तुला दुसरं आणून खेळाय बरं का. भांडी कोंडीचा अख्खा बॉक्स आणत असते. बरं असू द्या, आपण आणू थांब. आणि काल आम्हाला जागाच भेटली नाही बसायला, तर लय गर्दी होती. आणि दुर्गाला खाली उभा केले ना, खाली बघा दुर्गाला सोडले ना, म्हणायचे मला दिशा नाही. मग तिला काकाला घ्यावं लागलं. तिला लय आवडत होतं लहान मुलांचं बघायला, तिला लय आवडतं. मग तिला काकाला घेतलं, मग तिनं बघितलं, खाली ठेवलं की म्हणायचे मला दिसत नाही. मग रडायची. मग घेतलं तिला काकाला, येताना चललं. मग निम्म्यात घेतली उचलो आणि निम्म्यात घेतली काकाला. लांब होतं ना चालायला त्याच्यामुळं. आणि ती तसली पॅन्ट होती त्या ड्रेसवरती, त्यांनी काही ह्याला नीट चालताच येत नव्हतं बाबूला माझ्या. लय गुणाचे, लय खेळतं भारी आहे का नाही. काम करूस तर खेळतं, कशाच्या पण नादी लागते. पीठ घेते, चपाती लागते, भाकर करते. काय झालं काय बरं, आपण आणू दुसरं. चला मी आता वेणी हे घालते फरशीपासून तेवढे, आणि तेवढं तुकडं करते खायला. लय बाबू माझं भारी आहे. कोणाचं 1 नसतं 2 नसतं, एकटंच खेळतं आपलं. दुर्गा तुला काकीला काय खायला दिलतं का काल येताना? कुरकुरं घेतलं होतं का नाही खायला? तिथं सगळ्या गाड्याच होत्या रस्त्यानं येताना. लय दिवसात नाही ना कुरकुरं खाल्लं. आणि राधाला सोनपापडी ते पण कुरकुरं हे ना 4-5 घास खाल्लं, ते पण नको म्हणायला लागली. नाही, एकदा सवय मोडली की खाऊ वाटत नाही बघा. असं कुरकुरं बिस्किट सारं बंद आहे. खजूर हे आणतो बघा खायला, काजू बदाम, त्याची सवय लागली मुलांना पण आता. मग लय भूक लागली होती. शाळेत जाताना पण जेवण नव्हतं केलं. पहिल्यांदा वरच्या घरी आल्याला जेवण केलं बघा. पूजाने शेवग्याची शेंग आणि भाकर केली होती. तिथनं जेवण करून आले, तोपर्यंत ह्यांनी आलं, हात धुतला की मग आले.
त्यांना चावी पाहिजे होती, थोडं काम होतं म्हणून लगेच आले. मग जेवण केलं, बसा म्हणलं होतं थोड्या वेळ, तर ती येते माझ्याकडे सारखी बघा. काम हे झालं आता पण हे म्हणलं तिला, ती म्हणली काय माहिती येते का नाही, तिचं काम झालंय सगळं त्याच्यामुळे.